To all 11th standard student, today's topic is the DNA barcoding. DNA barcoding means काय होते, त्याच्यामध्ये जी न्यू स्पेसिस प्रेझेंट आहे ती न्यू स्पेसिस जी असते ती कंपॅरिझन पर्टिक्युलरली आपल्याला स्टडी करायची असते बाय युजिंग ऑफ द DNA बारकोडिंग. म्हणजे न्यू स्पेसिस जी आयडेंटिफाय झालेली आहे, आता ती स्पेसिस कोणत्या अदर स्पेसिसशी रिलेटेड आहे हे कसे आयडेंटिफाय करतात बाय युजिंग ऑफ द DNA बारकोडिंग. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघा, DNA बारकोडिंग इज अ न्यू मेथड फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पेसिस. DNA बारकोडिंगचा यूज आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पेसिससाठी यूज केला जाते. एखादी एनी न्यू स्पेसिस जी असेल त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी DNA बारकोडिंगचा यूज करतात. देन सेकंड, आता ही जी न्यू स्पेसिस असेल, जर आता आपल्याला बघा फॉर एक्झाम्पल न्यू स्पेसिस मिळाली असेल, त्या न्यू स्पेसिसमध्ये एखादा ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट आहे, त्या ऑर्गॅनिझमचा एक सिम्पल स्मॉल टायनी म्हणजे स्मॉल टिश्यू घेतला जातो आणि त्या टिश्यूमध्ये प्रेझेंट आहे DNA सिक्वेन्स. तो DNA सिक्वेन्स जो असतो तो कंपॅरिझन केला जाते अदर स्पेसिस ऑफ द ऑर्गॅनिझमच्या DNA सिक्वेन्ससोबत बाय युजिंग ऑफ द DNA बारकोडिंग. ओके. देन नेक्स्ट इज द अजून कशासाठी हेल्प होते DNA बारकोडिंगचा? स्टडी ऑफ द न्यूली आयडेंटिफाईड स्पेसिस, न्यू आयडेंटिफाईड स्पेसिससाठी. सेकंड, देन दे आर अंडरस्टँडिंग द इकोलॉजिकल मीन्स विच टाइप्स ऑफ द एन्व्हायरमेंट इज सुटेबल फॉर द दिस ऑर्गॅनिझम्स. अँड थर्ड इज द इव्होल्युशनरी रिलेशनशिप्स, मीन्स तो ऑर्गॅनिझम जो आहे त्यांचे इव्होल्युशनरी कॅरेक्टर्स, मीन्स त्यांचे इव्होल्युशन झाल्यानंतर कशा प्रकारचे कॅरेक्टर्समध्ये चेंजेस झाले आणि इव्होल्युशनच्या आधी त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे कॅरेक्टर्स प्रेझेंट होते हे स्टडीसाठी करण्यासाठी सुद्धा यूज केलं जाते. देन त्याच्यानंतर आहे DNA बारकोडिंगची प्रोसेसमध्ये 2 पॉईंट्स येतात. फर्स्ट पॉईंटमध्ये काय होते, कलेक्शन करायचं आहे आपल्याला DNA बारकोडिंग डेटाचं ऑफ नोन. जी नोन स्पेसिस आहे त्या म्हणजे आपल्याला नोन स्पेसिस आहे, जी स्पेसिस माहिती आहे त्या स्पेसिसचं काय करायचं, आपल्याला DNA बारकोडिंग डेटा कलेक्ट करायचा आहे. आणि कलेक्ट केल्यानंतर तो जो डेटा आहे तो काय करायचा आहे, कंपॅरिझनने मॅच करायचा आहे. काय करायचं आहे, मॅच. फर्स्ट स्टेप्समध्ये काय करायचं आहे, प्रोसेसिंग ऑफ द DNA बारकोडिंगच्या फर्स्ट स्टेप्समध्ये करायचं आहे कलेक्शन ऑफ द DNA बारकोडिंग डेटा ऑफ द नोन स्पेसिस. जी स्पेसिस माहिती आहे त्या स्पेसिसचा आपल्याला DNA बारकोडिंग डेटा कलेक्ट करायचा आहे. आणि सेकंड स्टेप्समध्ये तो डेटा जो आहे तो मॅच करायचा आहे विथ द अननोन स्पेसिस ऑफ द DNA बारकोडिंग. म्हणजे जी अननोन स्पेसिस आहे त्याच्यासोबत तो डेटा मॅच करायचा आहे की आपल्या जर कडे नोन स्पेसिस कोणती आहे, 1 आहे. ठीक आहे. नोन स्पेसिस जी प्रेझेंट आहे त्यांच्यासोबत काय करायचं आहे, मॅच करायचा आहे अननोन डेटा. ठीक आहे. बाय युजिंग द DNA बारकोड सिक्वेन्सनी, DNA बारकोड सिक्वेन्सनी. आणि त्याच्यासाठी यूज करायचं आहे डिफरंट टाईप ऑफ द लायब्ररी फॉर द आयडेंटिफिकेशन्स. देन त्याच्यानंतर DNA बारकोडिंग हॅज द मेनी ॲप्लिकेशन्स प्रेझेंट आहे. फर्स्ट आहे ॲप्लिकेशन प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस, कशाप्रकारे प्रिझर्व केले जातात नॅचरल रिसोर्सेस. सेकंड, ऑथेंटिकेशन्स ऑफ नॅचरल हेल्थ, ऑथेंटिकेशन केलं जाते ऑफ नॅचरल हेल्थचं ऑफ प्रोडक्ट्स. अँड लास्ट इज द आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स. आयडेंटिफिकेशन काय केलं जाते, मेडिसिनल प्लांट्सचं. ओके. सो इन दिस लेक्चर दिस टॉपिक completed. Thank you.